नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचं चांगलं चॅनलमध्ये. महिने ते एक सुंदर असं मैदान पार पडते आणि या मैदानात फायनलचा गुलाल घेतलाय आपण. परवा जे मैदान झालेलं महाराष्ट्र केसरी किनईचं मैदान, तिथे मुलाखत घेतलेली या बैलाची. सातारचा दुसरा वासरू आहे, सुंदर, खूप सुंदर पळत होतं, भरपूर मैदानात गट पास केला. परंतु आज विशेष म्हणजे कधीच कडाला झोपत नव्हती ते, म्हणजे उजव्या साईडनं आज प्रथमच झोपलं आणि आज फायनलचा गुलाल घेतलाय. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आजचा आनंद कसा आहे? काय त्यानं आमचं पांगच फेडले. हा, आमच्या ध्यानीमध्ये बी नाही बैल आमचा बाहेर पळायला किंवा आज या तासावर आम्ही राहू, डोक्यातच नव्हतं आमच्या. आज काय त्यानं आमचं पांगच फेडलं. प्रणवनं जीवाची बाजी लावली. आज तो निर्णय कसा घेतला की बाबा कधी नाही आपल्याला बघायचंच होतं आज की बाबा काय नाही, आपली गाडी बाहेर हाणायची का तर हाणायचीच, आज काय पर्याय नव्हता. एक म्हणतात ना ते बैलगाडी क्षेत्रातला एक कंटिन्यू आणि सातत्यानं पळणारा बैल म्हटला, जुन्या काळातलं म्हटल्यावर लकीचं नाव घेतलं जातं. त्याविषयी काय सांगाल? लकी आम्हाला लकी ठरला. तुम्ही चांगलं चॅनलनं आम्हाला उजेड आणला. आमचं आज प्रणव ड्रायव्हरचं, ऋषी ड्रायव्हर, सागर ह्यांच्या कष्टाला आणि 50% आमच्या सुंदरच्या कष्टाला 50% असं 100% यश हे प्राप्त झालंय. ज्यावेळेस कडन गाडी आलेली त्यावेळेस काय वाटलेलं, म्हणजे होईल का गाडी पास? नाही वाटत नव्हतं आम्हाला. आज गाडी राहील आपली कडनं गाडी एक नंबर तासावर गाडी लागली, बाबा गाडी राहिलं असं वाटत नव्हतं. आणि प्रणवची जिद्द होती, प्रणवची जिद्द होती. प्रणव तोंडानं म्हणला काय नाही, काय व्हायचं ते होते, म्हणला गाडी राहते का तर राहते. ठरणारा व्यक्ती नाही सांगितलं प्रणव म्हणला गाडी पळते का तर पळते एक नंबर तासा. तो 100% तुम्ही नका हे करू, आपल्याला दिवस चांगले येणार का ते येणार याचा म्हणजे ठाम होता, विश्वास होता. प्रणव काय चाललेलं मनामध्ये ज्यावेळेस गाडी गटाला चांगली पळाली. हा, येऊ बैल काय आतनं बापूस आहे त्याला बैलाला गाडी चांगली होती. जेव्हा सीमी ऐकला तेव्हाच असं म्हणजे मला वाटतं बाबा काय ना काहीतरी होईल, गाडी लागल असं वाटलं नव्हतं, पण आपलं काहीतरी बाबा काना मात्र काहीतरी आपला विषय होईल असं वाटलं होतं. गाडी आपलं दादा त्या दिवशी बाईट घेतलेली आपण, त्यानंतर फोन वगैरे बरेचसे येऊन गेले असते. आले किती फोन येऊन गेले? बरेचसे फोन आले, अगदी नाही म्हणलं तर 20-25च्या आसपास फोन झाले पैऱ्यांसाठी. एक मी दादाचा फोन आले, त्यांना म्हटलंय त्यातला कुठला तरी एखादा चांगला म्हणजे चांगला पळणारा बैल असलं तर अजून स्पीड लागेल गाडीला. हो लागेल. हा निर्णय कसा घेतला की लकी सोबत पळवायचं? ही गाडी आता कसं झालं, प्रणवला फोन आला होता. अच्छा. आणि प्रणवचा त्यांचा फोन आला, प्रणवने सांगितलं आपल्याला ती गाडी पळवायची, हाणायची की हाणायची. म्हणलं काय नाही प्रॉब्लेम, कारण तो बैल तर आपलाच आहे, काय विषयच नाही. आज चेहऱ्यावरचं समाधान सगळं काय सांगू. किती प्रतीक्षा होती दादा? जवळपास इंस्टाग्रामवर नाही म्हटलं तर तुमची रील 5 ते 6 लाख जण बघितले. ते किती प्रतीक्षा होती? गट पास करत होता पण कुठेतरी सेमीला काय तर प्रॉब्लेम येत होता. असं 2-3 वर्ष गेली आमचे. 3 वर्ष. आणि ज्यावेळेस आज फायनलचा निकाल रेष कडनं गाडीनं पार केली त्यावेळेस ते 3 वर्ष समोर आली का डोळ्यासमोर? तर डोळे सगळे अगदी सगळे आम्ही म्हणजे पण आली आणि आम्हाला हिनवलेली लोक पण समोर आली. त्यामुळे सर्व काही गोष्टी येते पॉझिटिव्ह काय नाही. आज आपलं पहिलंच राहिलं, पहिल्यानं आपलं सगळं पारणं फेडले. म्हणजे आज नियोजनाचा बादशाह म्हणावं लागेल प्रणवला. पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा कुठल्या गावचा बैल आहे दादा? समर्थ मंदिर सातारचा. समर्थ मंदिर बैल. आणि दुसरा वासरू आहे. काय सुरुवात झाली आता गुलाला? त्याचा पहिलाच गुलाल. पहिलाच त्याच्या माणूस खाल्ला नाही. हा, त्याचं जे करिअर आहे त्याच्यामधला पहिला गुलाल. म्हणजे ती जसं बाहेर काढलंय तसं काढलंय तसं म्हणजे असं कधीही नाही म्हणजे गट ठेवून नाही कधी त्यानं असं कधी गटाला नाराज केलं असं कधीच नाही. जाईल तिथं आपलं गट काढतच ती. आणि मार कधी खाल्ला असं तर त्याच्या बाजूने कधी मार खाल्ला नाही, म्हणजे चुकून आपलं पायऱ्याचं काय कमी जास्त झालं तरच आपलं मार खाल्लाय गाडीनं, तर असं काय मार खाल्ला नाही. आणि ह्याला बैल म्हणजे बैल ह्याला चांगला असला का नाही, ही चांगल्या गाडीत बी राहणार. कारण की आजपर्यंत आम्ही म्हणजे ह्याला कड आली नव्हती कधीच. आम्ही आतनच पळावलं, बाहेरनं कधी पळावलंच नाही. पण आतनं पळवत होतो, पण असं शेजारची गाडी किती बी मोठी असू द्या वासरू असं गाडी जाऊन देत नाही. आणि आज पहिल्यांदाच बाहेरनं पळावलं, काय होईल ते होईल म्हणलं, कारण की बैल आम्हाला ठाम होता. लकी काय करतो, लकी जाऊन बी देत नाही. ह्यो जरी म्हणजे असा प्रेस जरी करायला लागला तरी म्हणजे असं पलीकडे बी जात नाही. त्यामुळे काय त्या बैलाची एक साथ चांगली लागली लकीची आज. पहिला एकदम त्यो, त्यामुळे आपलं
जमून आलं सगळं. कुठं तर सोशल मीडियाचा फायदा होतो का हो दादा? 100%. तुम्ही त्या दिवशी बाईट घेतली नसती तर आमचा ह्यो पायरा झाला नसता. त्यांना फोन आलं नसतं पायऱ्याला. सोशल मीडियाचा 100% फायदा आहे. आणि पायरा बी आमचा असा आहे का नाही की 2 मिनिटात पायरा झाला. श्याम आष्टेकर यांच्या भावाचा मला फोन आला काल. पायरा झाला काल फोन आला की म्हणले बाबा असं असं पळूया का. म्हणलं चालतंय पळूया. 2 मिनिटात आमचा पायरा झाला. मन मोकळेपणानं पायरा झाला आणि गाडी गुलालात राहिली. आज दादा पण आहेत, काय आनंद आहे आज खूप आनंद झाला. आज खरा अर्थानं पप्पांच्या म्हणजे कष्टाला यश आलं. कष्टाला यश आलं आणि 3 वर्षाचं कष्ट होतं. कष्ट म्हणजे आज पांगच पेटलं सगळं. आज घरी फोन वगैरे झाले का? आता फोन चालू आहेत सगळ्यांना म्हणजे खुशच झाले सगळे आनंदित आहे. आनंद. आज काय समर्थ मंदिर साताराला जल्लोष असणार. जल्लोष आहेच की, जल्लोष करायचं. पहिला गुलाल आहे ते. पहिला गुलाल. अजून इथून पुढे आपल्याला आता सुरुवात झाली. मिळत राहू. आम्ही काय म्हणजे काय जल्लोष नाही काही करणार, कारण आपल्याला कुठेतरी फक्त आपल्या बायला पळत होता आणि यश कुठेतरी आडत होत. दादा आता सर्व तुम्ही परिस्थिती बघितली, सर्व म्हणजे पडता काळ बघितलाय. आता बरीचशी बैलगाडी मालक त्या सिच्युएशन मधनं जात आहेत. बरोबर. जर एखादा पळत असले तर त्याला तुम्ही देणार का? आता तुम्ही गुलाला आपण 100% म्हणजे ह्यात हे काहीच करणार नाही. ज्याचा पळत असेल त्याला आपण बिंदास म्हणजे 100%. हा बैल पोहतोय तिथं आम्ही जी गाडी योग्य आपल्याला हाणण्या योग्य आहे, बैला योग्य आहे, ती गाडी हाणलीच पाहिजे. म्हणजे तिथं काय बाकीचे आडे किंवा त्यांच्यात आमच्यात फरक काय राहिला. आम्हाला आपण दिवस काढले त्यातूनच, त्यामुळे ते तसलं वागून आपल्याला नाही. तोच प्रश्न तुम्हाला विचारला, कारण संघर्षाच्या काळात तुम्ही सर्व दिवस पाहिलेले पाहिले. भवितव्यामध्ये मोठी मैदान येतात. आपल्या हिंद केसरी पुसेगावचं मैदान आहे, वडकीचं मैदान येते. कसं काय नियोजन असेल? जे मैदान येतात जिथं म्हणजे आपल्याला प्रणव म्हणल हे मैदान खेळायचं ना, हा पायरा केलाय तिथं आम्ही मागे सरणार नाही. आणि महत्वाचं काय, ही मैदान खेळल्याशिवाय पण अजून त्याचं आताशी एक पहिली पायरी चढली यशाची. अजून भरपूर पायऱ्या चढण्याची त्याच्यात गट्स आहेत. ते आम्ही 100% त्या मार्गाने जायचा प्रयत्न 100% करणार. सुंदरला काय सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून? त्याला सांगा. सुंदरला एकच सांगेन की तू आमच्यासाठी असंच आमचं पुढचं जीवन सार्थक केलं. बाकी काय त्याच्याकडून काय असेल अपेक्षा नाही. बाबा 2च महिने झाले मोठ्या आजारात बैल लंपीत म्हणजे नको अशी अवस्था होती त्याची. ह्या बायला कुठं एवढ्या अपेक्षा नाही की बाबा हे जायचं तर आपलं 1 नंबर केला पाहिजे, 2 नंबरला केला असं काय नाही. काय नाही, फायनलला राहिला पाहिजे. तेच आनंद आहे सर्व. धन्यवाद.